हाय मैत्रिणींनो, मी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते। पास्ता म्हटलं की खूप कंटाळा येतो, ॲटलिस्ट मला तर खूप कंटाळा येतो पास्ता बनवायचा। पण ह्यावेळेस मी खूप सोपी पद्धत केली आहे, त्यामुळे मला आता पास्ता बनवायचा अजिबात कंटाळा येत नाही। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। जसं आपण मॅगी बनवतो ना, त्या पद्धतीनेच मी आज पास्ता बनवणार आहे। मस्त एकदम टेस्टी आणि चमचमीत झाला आहे आणि तुम्हाला असं वाटणार पण नाही की मी मॅगी सारखा पाण्यामध्ये पास्ता शिजवला आहे। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात केली आहे। इथे मी 2 चमचे तेल ओतून घेते। 2 वाट्या पास्ता घेतलेला आहे मोठ्या वाटीने, ते साईडला काढून ठेवले आहे। आता इथे मी एक छोटा कांदा मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे, तो तेलामध्ये टाकून घेतला। लगेच त्यामध्ये 1 शिमला मिरची आहे, ते बारीक चिरून घेतलेली आहे, ते टाकली। अद्रक लसूण खिसून घेतलेला आहे, तो पण मी टाकून घेतले। आता इथे गाजर आहे, बारीक चिरून घेतलेले आहे लांबके। तुम्हाला आणखीन याच्यापेक्षा बारीक आवडत असेल तर बारीक फोडी करून टाका गाजराच्या। थोडंसं गाजर मोठं आवडतं म्हणून मी गाजर थोडंसं लांबक्या फोडी करून टाकले आहेत। आता याच भाज्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले। ते सर्व मस्तपैकी मिक्स करून घेऊया। या भाज्या छानपैकी तेलामध्ये तळत आलेल्या आहेत। आता त्यामध्ये मी पत्ताकोबी टाकून घेतला। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर मी 2 टोमॅटो घेतले होते, ते पण मिक्सरला काढून घेतले। मिक्सरला काढून घेतलेले टोमॅटो टाकले। आता हळद टाकून घेतली 1 छोटा चमचा, 1 चमचा धनिया पावडर, चवीनुसार लाल तिखट। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा, तुम्हाला आवडेल तशी ही रेसिपी करू शकतो, मला अशा प्रकारे आवडली म्हणून केली। मी आता ग्रीन चिल्ली थोडा सॉस टाकून घेतला, अंदाजे 1 चमचा आहे। रेड चिल्ली सॉस 1 चमचा आणि परत 1 चमचा सोया सॉस पण टाकून घेणार आहे। सॉसेस याच्यामध्ये नाही टाकले तरी पण खूप छान लागते टेस्ट, पण सॉस टाकल्यावर आणखी त्याच्यामध्ये 4 चांद लागतात। त्यामुळे आता 3 सॉस टाकलेत। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये टोमॅटो सॉस पण टाकून घेते। आता आपली फोडणी बनत आलेली आहे। टोमॅटो सॉस मिक्स करून त्यामध्ये मी 2 ते 3 ग्लास पाणी ओतून घेणार आहे। बघा, अशी फोडणी केल्याच्या नंतर आपण मॅगीलाच असं पाणी ओततो आणि पास्ता ना आपण उकडून घेतो, तर पास्ता मी आज उकडणार नाहीये, डायरेक्ट पास्ता टाकणार आहे। आता इथे पाणीला उकळी फुटेपर्यंत तुम्हाला मी पास्ता दाखवते। हा पास्ता आपला कच्चाच आहे। हा पास्ता मी तरी नळाच्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतलेला आहे। धुवून घ्यायची गरज नाही, पण मी धुवून घेऊन पाण्याला उकळी फुटली तर त्यानंतर त्यामध्ये टाकून घेतलेली। आता हा पास्ता सर्व व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्यावर झाकण झाकून आधी मध्ये झाकण उघडून हलवत राहायचं। जोपर्यंत हे पाणी आटत नाही तोपर्यंत आपण हा पास्ता शिजवून घेणार आहे। पाणी आटल्याच्या नंतर तुम्ही पास्ता खाऊन बघचाल तर एकदम ज्युसी आणि एकदम टेस्टी असा पास्ता तयार होतो। त्यामुळे एकदा तुम्ही असा पास्ता करून बघा आणि तुम्हाला सारखा असाच पास्ता करून खाऊ वाटेल। आता यावर मी प्लेट झाकून दिलेले आहे। अधूनमधून प्लेट उघडून थोडंसं मिक्स करून घ्यायचा पास्ता, म्हणजे खाली चिटकणार नाही। आता तुम्ही बघू शकता आपला पास्ता किती सुंदर असा शिजत आलेला आहे आणि तेवढं 2-3 ग्लास पाणी ओतलेलं होतं, ते पण मस्तपैकी आटलेलं आहे आणि एकदम पास्ता छान ज्युसी तयार झालेला आहे। तरी पण आणखीन थोडंसं मी याला शिजवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता पास्ता असा मऊसूत असा शिजलेला आहे, पण एकही आपला पास्ता तुटलेला पण नाहीये। गॅस एकदम बारीक असा करून ठेवून देते, त्यावर थोडंसं प्लेट झाकून देते 5 मिनिटासाठी आणि मस्तपैकी आपला पास्ता तयार होईल। आता आपला पास्ता तयार झालेला आहे, मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलाय। एकदम ज्युसी आणि टेस्टी पास्ता तयार झालाय। त्यावर बारीक पत्ताकोबी कट केलेली टाकून घेते। छानपैकी त्यावर कोथिंबीर पण टाकून घेणार आहे। एकदम मस्त असा पास्ता तयार झालेला आहे।
अशा प्रकारची रेसिपी तुम्हाला करायला आवडेल का मला कॉमेंट करून सांगा आणि अर्चना लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा। या पद्धतीने पास्ता करत असताना एक काळजी घ्या, ज्यावेळेस पाण्याला उकळी फुटेल त्यावेळेसच पास्ता टाका, म्हणजे तुमचा पास्ता एकदम छान असा तयार होईल। अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।